1 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 4 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे. तर 3 4 जा किती येतात, 3 4 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. ऍड केले आपण 12. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 3 1 जा 3. मग 3 हा डायरेक्ट आपल्याला ऍड करायचा आहे का इकडे, तर नाही. 3 हा वन डिजिट नंबर आहे म्हणून इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि या रॉडवर आपल्याला 3 ऍड करायचा आहे. ओके, ऍड केले आपण 3. आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आपण आता सेकंड स्टेप करूया. ओके, आपल्याला 2 ने 4 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे 2 आपल्याला कुठल्या रॉड मध्ये, 2 4 जा किती येतात, 2 4 जा 8. मग 8 आपल्याला कुठल्या रॉड मध्ये ऍड करायचे आहे, तर 8 आपल्याला सेकंड रॉड मध्ये, आपण सेकंड नंबर ने मल्टिप्लिकेशन करतोय मग सेकंड रॉड वर यायचं आहे. आपल्याला इकडे 8 ऍड करायचे आहे. पण डायरेक्टली 8 ऍड करायचे का, तर नाही. तर 8 हा वन डिजिट नंबर आहे म्हणून इकडे 0 आणि या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायला लागतील. पण या रॉडवर बीट अवेलेबल आहेत का, नाही. मग 8 चा फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युला यूज केला आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. ओके, नंतर आपल्याला 2 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 2 1 जा 2. 2 हा वन डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे 2 ऍड केले आपण. आन्सर आले आपलं. आन्सर काय आहे आपलं, 1 3 1 2 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. फर्स्ट एक्झाम्पल झालं आपलं. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण सॉल्व करून. सेकंड एक्झाम्पल काय आहे आपलं, 25 × 56 हे आपलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 2 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर 2 5 जा किती येतात, 2 5 जा 10. मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10. इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवला आपण. नेक्स्ट आपल्याला 2 ने या 6 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 2 6 जा किती येतात, 2 6 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. 12 कसे ऍड करायचे, तर हे 10 आणि हे 2. 12 आपण ऍड केले. आता आपल्याला इकडे फिंगर ठेवायचे आहे. पण आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. ओके, आपण आता सेकंड स्टेप कडे येऊया. सेकंड स्टेप सॉल्व करताना आपण कुठल्या रॉडवर यायचं, तर सेकंड रॉडवर. मग सेकंड रॉडवर आपण फिंगर ठेवलेली आहे. नेक्स्ट आपल्याला 5 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 5 5 जा 25. मग 25 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 20 आणि हे 5. 25 आपण ऍड केले. इकडे आपल्याला आता आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला 5 ने 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 6 जा किती येतात, तर 5 6 जा 30. मग 30 आपण ऍड करूया. इथे 30 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये. मग 3 चा फॉर्म्युला 3 आणि हा आपला 0. ओके, म्हणजे आपलं हे आन्सर आलेलं आहे. आन्सर काय आहे आपलं, 1 4 0 0 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 34 × 98 हे आपलं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 9 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 3 9 जा किती येतात, तर 3 9 जा 27. मग 27 आपल्याला ऍड करायचे आहे.
27 ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके. नंतर आपल्याला 3 ने या 8 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 8 जा किती येतात तर 3 8 जा 24. मग 24 आपण ऍड करूया. 20 आणि हे 4 24 आपण ऍड केलेले आहेत. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आपण आता सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप आहे आपली, आपल्याला 4 ने या 9 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके. 4 9 जा किती येतात तर 4 9 जा 36. मग 36 आपण ऍड करूया. पण 36 कुठे ऍड करायचे आहेत आपल्याला तर या सेकंड रॉड वर. ओके. आपण सेकंड रॉड वर 36 ऍड करूया. 30 ऍड करायला बीट अवेलेबल नाही. मग 3 चा फॉर्म्युला 30 आणि इकडे 6 ऍड करायला 36. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. ओके. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 8 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 8 जा किती येतात तर 4 8 जा 32. मग 32 आपण ऍड करूया. 32 आपण ऍड केलं. एक्झाम्पल सॉल्व झाला. आपलं आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं 3332. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. अबॅकस क्लियर करूया. अबॅकस क्लियर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 43 * 35. हे आपलं एक्झाम्पल आहे. आपल्याला हे आपल्या अबॅकस शीट वर सॉल्व करायचं आहे. ओके. फर्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके. तर 4 3 जा किती येतात 4 3 जा 12. मग 12 आपल्याला ऍड करायचे आहेत. 12 आपण ऍड केले. इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके. फिंगर ठेवली. नंतर आपल्याला 4 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 4 5 जा किती येतात 4 5 जा 20. मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 2 आणि हा 0 20. इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. म्हणजे या क्लियर आपलं फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 3 जा 9. मग 9 आपल्याला ऍड करायचे आहेत. पण कुठे ऍड करायचे आहेत सेकंड रॉड मध्ये 9 ऍड करायचे आहेत. पण 9 वन डिजिट नंबर आहे. मग इकडे 0 आणि हे 9 ऍड केले आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 3 5 जा किती तर 3 5 जा 15. मग 15 आपल्याला ऍड करायचे आहेत. पण इकडे 1 10 ऍड करायला बीट अवेलेबल नाही. मग 1 चा फॉर्म्युला आणि हे 5. फर्स्ट आपलं एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. आन्सर आले आपलं. आन्सर काय आहे आपलं 1505. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलं. अबॅकस क्लियर करूया. अबॅकस क्लियर केलं. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 72 * 71. हे आपलं एक्झाम्पल आहे. आपल्याला काय करायचं आहे, या 7 ने या 7 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 7 7 जा किती येतात तर 7 7 जा 49. मग 49 आपल्याला ऍड करायचे आहेत. ऍड केले आपण 49. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 7 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 7 1 जा 7. 7 हा वन डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 7 ऍड करायचं आहे. ओके. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेप काय आहे आपली,
1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 1 जा 2, 2 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे 2, 2 ऍड केले आपण. एक्झाम्पल सॉल्व झालं आपलं. आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं 5112. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलं. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, सगळी आजची एक्झाम्पल आपली बघून झालेली आहेत. सगळ्याचे आन्सर आपण काढलेले आहेत. ओके, सगळी एक्झाम्पल आपण अबॅकस किटवर सॉल्व केलेली आहेत. 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे तुम्हाला नक्की समजलं असेल. ओके, अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.